पाहिजे 11 महिन्याचा कार्यकाल 11 महिन्याचा कार्यकाल मानधनात वाढ शासकीय निमशासकीय सेवेत 10% आरक्षण निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला एक शब्द दिला होता आणि स्टेटमेंट दिलं होतं। मी मीडियाच्या समोर सगळ्यांच्या पुढे मुख्यमंत्री युवा कार्य प्रश्नाच्या पुढे मी जाहीर करतोय। हा व्हिडिओ देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000 8,000 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एक सरकारने निवडणुकीच्या अगोदर सरकारने निवडणुकीच्या अगोदर आम्हाला आश्वासने दिली। ही कोणती आश्वासने? तुम्ही ज्या स्थापनेवर काम करताय ज्यावेळी GR काढला त्यावेळी 4.5 चा मुद्दा टाकलाय त्यांनी। ज्या स्थापनेमध्ये जर त्या व्यक्तीचं काम चांगलं असेल त्या व्यक्तीची इच्छा असेल तर तिथंच तुम्हाला मनुष्यबळाचा विचार करून कायमस्वरूपी रोजगार दिला जाईल। की सरकारची ज्या काही आश्वासने आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आश्वासन दिलेलं आहे। एकनाथजी मुख्यमंत्री आपलं पूर्व मुख्यमंत्री यांनीही हे आश्वासन दिलंय तर तुम्ही आश्वासन पाळा। महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आम्हाला आश्वासन जे काही तुम्ही आश्वासन दिले त्या आश्वासनाला तुम्ही पाळा। गेले 8 दिवस झालं 3 जानेवारी पासून आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावरती या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रश्नार्थी महाराष्ट्र राज्यातील टोटल 1,20,000 पैकी 25,000 प्रश्नार्थी या ठिकाणी आझाद मैदानावरती या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले। गेले 8 दिवस झालं तरी शासन या ठिकाणी आमची दखल घेत नाहीये। या ठिकाणी आम्ही शासन दखल घेत नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी स्वतःच केस अर्पण करून या ठिकाणी शासनाचा जाहीर निषेध केलेला होता। आम्हाला 5 महिन्यासाठी कार्यकाळ नकोय तर आम्हाला 11 महिन्यासाठी आम्हाला कार्यकाळ वाढलं पाहिजे। आमच्या मानधनामध्ये 25,000 रुपये वेतनवाढ झाली पाहिजे। कालच्या विधान भवनामध्ये जे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक घोषणा केली आहे की तुम्हाला 5 महिन्याचा वाढीव GR भेटेल प्रशिक्षणाचा आणि त्याच्यानंतर अजून एक विधान केले की 5 महिन्याच्या नंतर तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमच्याकडे परत येऊ नका। तर माझं सरकारला विनंती आहे आम्ही जायचं कुणाकडे हाही पर्याय तुम्ही सुचवा। आम्ही 5 महिने आतापर्यंत 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय पण आता आम्हाला प्रशिक्षण नको आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे। ज्या त्या स्थापनेमध्ये 10% आरक्षण पाहिजे आणि आमच्या मानधनामध्ये 6,000 8,000 10,000 कोणाचं काय भागतंय हे सरकारनं आम्हाला समजावं। जर 6,000 8,000 10,000 मध्ये भागत असेल तर आम्ही त्याची दखल घेऊ। पण तुम्हालाही माहित आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आजची बेरोजगारी आणि या बेरोजगारी बरोबर जे काही याचे भाव आहेत सगळ्या गोष्टींचे ते कुठेपर्यंत चालले। त्यामुळे सरकारला विनंती आहे 6,000 8,000 10,000 मध्ये आमचं काही भागणार नाही आमचा पेट्रोल पाण्याचा देखील खर्च निघणार नाही। कृपया आम्हाला आमच्या मानधनामध्ये वाढ मिळावी। 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आम्हाला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावं आणि शासकीय निमशासकीय सेवेमध्ये 10% आम्हाला आरक्षण मिळावं। या प्रमुख मागण्या आहेत। जोपर्यंत या मागण्या आमच्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरील जे उपोषण चालू आहे ते आम्ही पाठीमागे घेणार नाहीत। साहेबांनी या आमच्या मागण्याची तात्काळ दखल घ्यावी। 8 दिवस झाले आम्ही इथे बसतोय 500 किलोमीटर गाव सोडून या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आम्हाला गावाकडून फोन येतोय कधी येतोस गावाकडे कुठलं तोंड घेऊन जायचं 5 महिन्यात पुन्हा बेरोजगार व्हायचं नाही आम्हाला। त्यासाठी सरकारला विनंती आहे सरकार मायबाप कृपया आम्हाला सर्व प्रशिक्षणार्थीची विनंती आहे आम्हाला 11 महिन्याचा GR वाढवून मिळावा। कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आम्हाला शासकीय सेवेमध्ये रुजू करू। शासनाच्या विरोधामध्ये आम्ही 11 महिन्याचा कार्यकाल 11 महिन्याचा कार्यकाल मानधनात वाढ शासकीय निमशासकीय सेवेत 10% आरक्षण शासकीय निमशासकीय सेवेत 10% आरक्षण मायबाप सरकार मायबाप सरकार